आहे कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसाद लाईव्ह आणि आपण पाहताय आजचा वेदर रिपोर्ट। अरबी समुद्राकडे बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने राज्यातील बहुतांश भागात गुरुवारी सायंकाळपासून गार वारे सुटण्यास सुरुवात झाली आहे। बहुतांश भागातील कमाल तापमानाचा पारा 3 ते 4 अंशांनी कमी झाल्याचं दिसलं। दरम्यान निकोबार बेटावर मान्सूनची आगेकूच सुरू असून तो प्रगतीपथावर आहे। मंगळवारपासून अरबी समुद्राकडे बाष्पयुक्त वारे येण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील उष्णतेच्या लाटेत किंचित फरक झालाय। विदर्भातील कमाल तापमान 44 अंशांवरून 41 ते 42 अंशावर, मध्य महाराष्ट्रातील तापमान 40 वरून 36 अंशांवर आलंय। मराठवाड्यात मात्र पारा अजून 40 अंशांवर आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार 27 एप्रिल पासून राज्यातील कमाल तापमानात बरीच घट झाली आहे। दरम्यान राज्यात सरासरी किमान 27 तर कमाल 31 इतकं तापमान राहील। राजधानी मुंबईत किमान 29 आणि कमाल 33 इतकं तापमान असेल। ठाण्यात किमान 28 तर कमाल 34 इतकं तापमान असेल। पालघरमध्ये किमान 28 तर कमाल 32 इतकं तापमान असेल। रायगडमध्ये किमान 28 तर कमाल 34 इतकं तापमान असेल। रत्नागिरीत किमान 28 तर कमाल 34 इतकं तापमान असेल। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी किमान 27 आणि कमाल 33 इतकं तापमान असेल। त्याचबरोबर दोडामार्ग तालुक्यात किमान 26 आणि कमाल 37 इतकं तापमान असेल। सावंतवाडीत किमान 27 आणि कमाल 37 इतकं तापमान असेल। वेंगुर्ल्यात किमान 28 आणि कमाल 34 इतकं तापमान असेल। कुडाळात किमान 27 आणि कमाल 36 इतकं तापमान असेल। मालवणात किमान 28 आणि कमाल 33 इतकं तापमान असेल। देवगडात किमान 27 आणि कमाल 36 इतकं तापमान असेल। कणकवलीत किमान 27 आणि कमाल 37 इतकं तापमान असेल। वैभववाडीत किमान 27 आणि कमाल 37 इतकं तापमान असेल। तर नजीकच्या गोवा राज्यात किमान 28 तर कमाल 32 इतकं तापमान असेल। अधिक माहितीसह पुन्हा भेटूया यानंतरच्या वेदर रिपोर्टमध्ये। पाहत रहा नव्या कोकणचा ग्लोबल ब्रँड कोकणसाद लाईव्ह।